हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी खूप सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहे। भरपूर साऱ्या कारणांमुळे आपल्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट येतात। जर आपण व्यवस्थित डाएट घेत नसलो तरीही आपल्या फेसवर डार्क स्पॉट हे येतात। आपल्या चेहऱ्यावर काही पिंपल्स येतात तर ते पिंपल्स चालले जातात आणि त्याच्या मागे जे स्पॉट राहतात ते असतात डार्क स्पॉट। तर फ्रेंड्स, तुमच्याही चेहऱ्यावर डार्क स्पॉट आहेत का? आणि तुम्हीही विचार करत आहात का की यांना कसं घालवायचं? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। तर आज मी तुम्हाला खूपच सोपे उपाय सांगणार आहे। तर हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। तसे तर मार्केटमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि आपण ते विकतही घेतो। हे जे ब्युटी प्रोडक्ट असतात, कधी कधी काय होतं की यांचे चेहऱ्यावर साईड इफेक्ट हे दिसून येतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे अजूनच नुकसान होते। जर तुम्हाला त्या स्किन प्रॉब्लेम पासून वाचायचं असेल तर आज मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे। ते नीट ऐका आणि हे उपाय तुम्ही एकदा ट्राय करा। तुम्हाला फर्स्ट यूज मध्ये याचा भरपूर सारा फरक जाणवेल। चला तर मग फ्रेंड्स, ते उपाय कोणते ते आपण बघूयात। त्यामध्ये पहिला जो उपाय आहे, यामध्ये आपल्याला दही हवं आहे। दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात आणि लॅक्टिक ॲसिड ही असतं, त्यामुळे डार्क स्पॉट हे कमी होतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, 2-3 चमच दही हे घ्यायचं आहे आणि दह्याला चेहऱ्यावर मसाज करत लावायचं आहे। हलक्या हाताने मसाज करायची आहे। असं केल्याने हे जे डार्क स्पॉट आहेत ते हळूहळू कमी होऊ लागतील आणि तुमच्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन ही चांगलं होईल। कारण तुम्ही मसाज करत आहात आणि मसाज करताना जे ब्लड सर्क्युलेशन होतं त्याने स्किन अजून छान होते। मसाज केल्यानंतर हे जे दही असतं ते 10 ते 15 मिनिट तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करा। हा उपाय तुम्ही डेली किंवा अल्टरनेट डेजने जरी केला तर तुमच्या फेसवर जे डार्क स्पॉट आहेत ते हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर दुसरा उपाय आहे, त्यात तुम्हाला हवं आहे निंबू आणि गुलाब पाणी। आणि फ्रेंड्स, तुम्ही जे निंबू घ्याल त्याला डायरेक्ट फेसवर अजिबात अप्लाय करू नका, नाहीतर तुमच्या फेसवर साईड इफेक्ट हे होऊ शकतात। तर मग काय करायचं आहे, 2 चमच गुलाब पाणी घ्यायचं आणि 2 चमच निंबूचा रस घ्यायचा आहे। हे व्यवस्थित मिक्स करा आणि याला कॉटन बॉलने फेसवर लावा आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिट ते तसंच ठेवा। त्यानंतर तुम्ही फेस वॉश करा। हा उपाय तुम्ही डेलीही करू शकता। या उपायाच्या फर्स्ट यूज मध्येच तुम्हाला रिझल्ट हा खूप छान प्रकारे दिसून येईल। त्यानंतर तिसरा उपाय आहे, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बेसन। बेसनमध्ये व्हाईटनिंग प्रॉपर्टीज ह्या असतात। त्यानंतर तुम्हाला हवी आहे चिमूटभर हळद। हळदीमुळे आपला चेहरा उजळतो आणि डार्क स्पॉट ही हळदीच्या वापराने दूर होतात। आणि त्यानंतर तुम्हाला हवं आहे कच्चं दूध। फ्रेंड्स, बॉईल दूध घेऊ नका, कच्चं दूधच घ्या। कच्चं दूध हे आपल्या स्किनसाठी खूपच चांगलं असतं। यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, त्यामुळे आपल्या फेसवरचे जे डार्क स्पॉट असतात ते इझिली निघून जातात। तर 1 चमच तुम्ही बेसन पीठ घ्या, चिमूटभर हळद घ्या आणि 2 चमच कच्चं दूध हे घ्या। हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे फेसवर लावा आणि हे 15 ते 20 मिनिट तसेच ठेवा, नंतर फेस वॉश करा। तर याचाही इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला दिसून येईल।
तर फ्रेंड्स, हे होते अगदी सोपे आणि साधे उपाय. हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला या उपायांचा तुमच्या स्किनवर काय इम्पॅक्ट येतो हेही मला कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. थँक्यू एव्हरीवन.